वेलकम सन्माननीय नरेशजी तरे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे. काही महिला ज्या बहिणी आहेत त्या देखील पोहोचलेल्या आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. अपंग सेवा संस्था उपाध्यक्ष भिवंडी नरेश तरे आपल्या सर्व महिला मंडळ सोबत येत आहेत. त्यांचे सर्व पदाधिकारी जे आहेत ते देखील या मुख्य व्यासपीठावर पोहोचत आहेत. आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. पाहुण्यांची उपस्थिती होत आहे या स्पर्धेला. चला गेम ऑन मॅच ऑन आपण इथे करत आहोत. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. बघा पहिली 4 षटके तुम्हाला विदिन 20 मिनिट्स टाकायची आहे, ती गोष्ट लक्षात ठेवा. सामन्याला सुरुवात पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती ज्ञानेश्वर शेळके आपल्याला पाहायला मिळतील आणि स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर करम पाटील. पहिलाच बॉल पायांवरती लाऊट शाउट बट अंपायर्सने इथे नकारलं आणि अपील फार आत्मविश्वासाने खऱ्या अर्थाने ज्ञानेश्वरने केली होती पण अंपायर्सने नकारलं. लेग बाईस एक सिंगल रन दरम्यान इथे मिळेल. एक धाव आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल. रिप्ले आपण पाहूया की मागील चेंडूवरती एक्झॅक्टली बॉल पिच कुठे झाला आणि जर पाकलं गेलं क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न झाला होता मागील चेंडूवरती आणि येस इम्पॅक्ट देखील बाहेर आणि ऑफस्टम्पला देखील मिस करेल. स्लॉग स्वीप खेळायचा होता. बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. बघा टायमर सेट आहे याची माहिती मी आधीच तुमच्यापर्यंत पोहोचवली. बघा तुम्हाला विदिन 20 मिनिट्स पहिली 4 षटकं कोणत्याही परिस्थितीमध्ये टाकायचीच आहेत. जास्त वेळ जर खर्च झाला तर लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर तुम्हाला इनफिल्डमध्ये ठेवावा लागेल. फुल लेन टाकला ऑन साईडला हा फटका. डीपमध्ये मिड विकेटला फिल्डर मिळेल एक सिंगल. प्रणय पाटील आणि त्यांच्या समवेत करम पाटील ही जोडी आपल्याला नेहमीच या टीमसाठी ओपनिंग करताना पाहायला मिळत असते. बट सध्याच्या घडीला या मॅचमध्ये एक चांगली सुरुवात मिळवून देण्याची जिम्मेदारी या दोन्ही बॅटर्सच्या खांद्यांवरती आहे. बट समोर देखील एक असा संघ आहे लास्ट सीझन आपण पाहिला ग्रामीण बिग बॅश धमाका सेमीफायनलपर्यंतचा प्रवास या टीमने केला. फुल लेंथ लॉफ्टेड फटका बट आहेत फिल्डर मिळेल आता देखील एक सिंगल. आणि या सीझनमध्ये जर आतापर्यंतचा आपण खेळ पाहिला पोगाव टीमचा तर धडाकेबाज चषकावरती याच टीमने नाव कोरलं. शेळके ब्रदर्स या नावाने हा संघ आपल्याला खेळताना दिसलो आहे आणि खऱ्या अर्थाने या एकाच टीममध्ये आपण पाहिलं तर ज्ञानेश्वर त्यानंतर अवी असतील त्यानंतर तुषार असतील सर्व बंधू एकत्रित खेळतात. बॅटची आतलीकडे लागली होती. रनआउटची शक्यता नाही आहे. एक सिंगल इथे मिळेल. आणि या टीमची एक खास बात राहिली की एक बॅलन्सेबल टीम आहे ज्याच्याकडे प्रमुख 4 गोलंदाज देखील आहेत. स्टार्टमध्ये आपण पाहिलं तुम्हाला खऱ्या अर्थाने तुषार शेळके असतील नंतर सागर पाटील असतील. बॅटिंग क्रम देखील तितकाच चांगला आणि डेप्थ देखील आहे या बॅटिंग क्रमामध्ये. फुल अँड स्ट्रेट बॅटने खेळायचं होतं बट मिस टायमिंग. हवेमध्ये लॉंगॉनला फिल्डर पोहोचतात. कॅच इथे पकडली जाईल. पकडली सफलता इथे मिळेल. बॅटर बाद होतील करम पाटील. पहिला धक्का लागला. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 पराग वतारी दरम्यान मैदानात आतमध्ये येतोय. स्वर्गीय भगवान स्पोर्ट्स क्रिकेट क्लब आणि तसेच भादवड बी प्रेझेंट्स ग्रामीण धमाका आपण पाहतात 2024 आणि ही दुसरी रात्र आणि या दुसऱ्या रात्रीमध्ये ही लढत जी रंगतीय मैदानाच्या आतमध्ये साई स्पोर्ट्स खारवाव त्यांचा अगेन्स्ट शेळके ब्रदर्स पोगाव अशी बॅटल. आणि या लढतीमध्ये आत्तापर्यंत काय घडलं की पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक जर आपण पाहिलं तर आहे 4 आणि एक धक्का देखील लागला. अडचून देखील या पहिल्या सत्रामध्ये खेळ शिल्लक आहे येणाऱ्या 4 षटकांचा आणि टायमर देखील सुरू आहे. त्याच्याकडे देखील लक्ष असू द्या टीम पोगाव. कारण मग सातत्याने ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार नाही आहे. तुमचं लक्ष असू द्या. सेकंड ओव्हर अवी गोलंदाजी मार्कवरती तयार होतं. अविनाश शेळके आणखीन एक चांगला गोलंदाज या टीमचा आणि समोर प्रणय पाटील असतील. आता प्रणयवरती जिम्मेदारी जास्त आहे कारण सध्याच्या घडीला पहिले षटक शांत गेलं. आता त्यानंतर ॲक्सिलरेशन करणं ही गोष्ट महत्त्वाची असेल खारबाव टीमसाठी
आणि या फलंदाजावरती नेहमीच मोठा विश्वास खारबाव संघ दाखवत आला. वंडर बॉय ऑफ खारबाव असं देखील त्याला म्हटलं जातं, कारण एक क्वालिटी प्लेअर आहे. अवी सेकंड ओव्हरमध्ये ओव्हर द विकेट. अवीचा पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन खेळायचा होता, फुल लेंथ होता, वाईड ऑफ स्टंप. डॉट बॉलने सुरुवात अविनाश शेळके देखील या षटकामध्ये करतोय. बघा एक एक निर्धाव चेंडू देखील इथे टोचणार आहे आणि प्रेशर वाढवणार आहे बॅटर्सवरती. आणि बघा तुषार शेळके सध्या सगळीला चीअर्स करतात अवीला, कारण पहिला चेंडू सटीक टप्प्यावरती टाकला गेला. नेक्स्ट बॉल. आता स्विच हिट खेळायचा होता, आता देखील आपण पाकलं गेलं तर पूर्णपणे चकित केलं बॅटरला, कारण एकंदरीत स्विच हिट खेळायचा होता. तर मी म्हणेन शॉर्ट सिलेक्शन चुकलं असंच मी म्हणेन, कारण बॉल अगदी आपण पाकला तर वाईड ऑफ स्टंप हा देखील फुल लेंथच होता. कुठे ना कुठे स्ट्रेट बॅटने जर खेळले असतं थोडं बेटर रिझल्ट असतं. पण आणखीन एक डॉट बॉल इथे येतो आणि जे मी सांगितलं की एक एक डॉट बॉल प्रेशर वाढवणार आहे. रनगती फार कमी, 4च धावा धाव फलकावरती. आता हा फुल टॉस होता बट स्लोअर वन, धीमा गतीचा फुल टॉस. आता देखील बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट झालाच नाही आहे. पहिले 3 चेंडू जर आपण पाकले तर असंच वाटतंय की गोलंदाज आणि विकेट किपर खेळतात, कारण बॅटाने बॉलचा संपर्क आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेला नाही आहे. नेक्स्ट बॉल. शॉर्ट पिच हुक केला, बॉल मागे चालला, लॉंग लेग क्षेत्र खाली, बॉल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4. आता प्रथमतः मी असं म्हणेन की या ओव्हरमध्ये अवीने लेंथमध्ये मिस्टेक केली. लाईन चांगलीच होती बट लेंथमध्ये खराब आहे आणि त्याचा फायदा प्रणय पाटीलनं भरपूर चांगल्या पद्धतीने घेतला. हुकचा फटका, कारण आपण ऑन साईडला जर फील्ड प्लेसमेंट पाकले तर डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर, त्याचप्रमाणे डीप मिड विकेटला एक फिल्डर, काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये देखील एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. त्याचप्रमाणे लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे आणि एक फिल्डर डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे देखील आपल्याला पाहायला मिळतो. आणि इनफिल्डमध्ये एक पॉईंट थर्ड मॅन फाईन लेग चे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. चौकाराला धाव फळक 8. नेक्स्ट बॉल. फुल लेंथ होता, ऑन साइडला फटका, डीप मध्ये मिड विकेटला मिस्टेक. ही मिस्टेक किती महाग पडेल, कारण कॅच देखील ड्रॉप आणि बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. बघा प्रयत्न चांगला होता, जे फिल्डर डीप मिड विकेटला होते, बट मनामध्ये खंत राखली असेल की संधी गमावली. आणि त्यानंतर स्लॉक स्वीप, हा बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता आक्रमणाला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये प्रणय पाटीलने केली. बॅक टू बॅक बिग वन्स. षटकार. थँक्यू डीजे. आपण या मुख्य व्यासपीठावर पाहताय आपण, ज्यांच्या माध्यमातून नेहमी गरिबाला, गरजू लोकांना जी समाजसेवा होते, त्याच्यामध्ये दिव्यांग जे अपंग जे आहेत त्यांच्याकरिता सचिन भाऊ तरे यांनी जी मदत केली होती, तीच मदत मी म्हणेल की प्रत्येक व्यक्तीने करणं फार महत्त्वाचं आहे. सन्माननीय नरेशदादा तरे आणि विकास वाघ त्यांच्या संपूर्ण कमिटीसोबत इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. काहीच वेळानंतर आपण त्यांचा सन्मान देखील करू या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि नक्कीच इथे सचिन भाऊ तरे यांना देखील सन्मानित ते करणार आहेत. तर नक्कीच काही क्षणामध्ये तो क्षण तुम्हाला आपल्या टीव्हीवर पाहायला मिळेलच. तर आपण मॅचला एन्जॉय करूया आपण. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. खेळ समाप्त. 2 ओव्हरचा अखेरीस धाव फळक. आता प्रणय पाटीलने आता थोडा इंटेंट चेंज केला आणि ते आवश्यक देखील होते या परिस्थितीमध्ये खारबाव टीमसाठी, कारण पहिले षटक जिथे शांत गेलं होतं तिथनं ॲक्सिलरेशन करणं आवश्यक होतं आणि ते कार्य प्रणयने करून दाखवलं मागील षटकामध्ये. ज्ञानेश्वर. पहिलाच बॉल फुल टॉस होता, डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत, मिळेल एक सिंगल. पराग वतारी देखील एक चांगले बॅटर आहेत आणि बघा एकच विकेट आतापर्यंत गेलेले आहे, त्या गोष्टीचा देखील मी उल्लेख करेन. अजून देखील येत्या बॅटिंग क्रमामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर सूरज पाटील सारखा देखील चांगला बॅटर, अक्षय पाटील देखील आहेत. बॅटिंग क्रम मजबूत आहे, त्यात मात्र काही शंका नाही आहे. पण सध्या सगळीला प्रणय ज्याप्रमाणे खेळतोय त्याचं खेळणं या पहिल्या सत्रामध्ये आवश्यक. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. स्लॉक स्वीप खेळायचं होतं, मिस टायमिंग. हव्यामध्ये तुषार आहेत, कॅच पकडली जाईल. प्रणय पाटीलला आता डगआउटची दिशा इथे दाखवली. ज्ञानेश्वर शेळकेला मिळेल सफलता, धक्का लागला. हा दुसरा.
धक्का दुसरा लागला. असं वाटत होतं की प्रणय पाटील चांगली बॅटिंग करतात, एक मोठी इनिंग खेळू शकतात, बट आता त्यांच्या स्वरूपामध्ये हा दुसरा धक्का. नवीन फलंदाज क्रमांक 4 सूरज पाटील या नावाचा उल्लेख मी केलाच होता आणि तेच बॅटर मैदानाच्या हातामध्ये येतात. सूरज पाटील बाहुबली देखील म्हटलं जातं त्यांना आणि सध्या सगळीला आता त्यांना त्यांचा बाहूचा बल या पहिल्या सत्रामध्ये दाखवावा लागेल, कारण रन्स जर आपण पाहिल्या धावफलकावरती 21 आहेत आणि जर या पहिल्या सत्रामध्ये चांगला टोटल उभा करायचा आहे ना, तर परागसोबत सूरजची बॅट चालणं देखील या सत्रामध्ये आवश्यक आहे टीम खारबावसाठी. 2 धक्के लागलेत, त्यामध्ये आपण पाहिलं प्रणय पाटीलने इंडिव्हिज्युअली 18 बनवल्या, करम पाटील फक्त एका धावेवरती बाद झाले. ज्ञानेश्वर शेळकेला आतापर्यंत आपण पाहिलं गेलं तर 2 सफलता इथे मिळाल्या. सूरज पाटील आता स्ट्रायकिंग एंडवरती. नेक्स्ट बॉल, पहिलाच बॉल फेस करत असताना बॉल हवेमध्ये शॉट थर्डला कॅच पकडली जाईल. आणखीन एक सफलता इथे मिळेल आणि हा फार मोठा धक्का इथे लागलाय, कारण सूरज पाटीलला देखील आता डगआउटची दिशा इथे ज्ञानेश्वरने दाखवली. एका भाऊने बॉल डिलिव्हर केला आणि एकाने कॅच देखील पकडली. तिसरा धक्का. आता आपण म्हणू शकतो की अडचणी समस्या आता फार जास्त वाढलेल्या आहेत साई स्पोर्ट्स खारबावसाठी. धक्के आता 3 लागलेत आणि आता इथे एक पार्टनरशिप हवी आहे, कारण जर अशा प्रमाणे विकेट्स गेले तर त्यानंतर या पहिल्या सत्रामध्ये एक चांगलं टोटल उभं करणं ही गोष्ट मी म्हणेन थोडी दूर निघून जाईल खारबाव टीमपासून. सो इथे एखाद्या बॅटरला रिस्पॉन्सिबल एखादी इनिंग इथे खेळावी लागेल. नेक्स्ट बॉल पायांवरती आदलला लाऊट शाऊट. अंपायर्सने नकारलं आणि फर्स्ट लुकमध्ये देखील तेच वाटलं की हा बॉल ऑफ स्टंपला मिस करेल, तेच वाटलं आणि अंपायर्सने देखील तसाच इशारा केला होता. लेग बायची एक सिंगल धाव फलक आता पुढे जातो आहे. या लेग बायच्या एक सिंगलच्या जोरावर ते स्कोर काढता 2-2 22 ऑन द बोर्ड आणि 3 विकेट्स इथे गेलेत. बघा सूरज पाटील आज प्रमोशन मिळालं, क्रमांक ते आपण पाहिले 4 वरती आले, बट तो निर्णय कितपत योग्य होता, कारण या टीममध्ये सूरज पाटील ॲज अ फिनिशर खेळत असतात. आपण मोस्ट ऑफ अक्षयला पाहत असतो 4 क्रमांकावरती, बट आज चेंजेस झाले, बट त्याचा जास्त फायदा झाला नाही आहे. हा बॉल देखील जर आपण पाहिलं तर असंच वाटलं की पायावरती आदलला. ओव्हरथ्रो देखील झाला, बॅकअपला खेळाडू देखील आलेत. लेग बाईस से एक सिंगल रन प्रमाण इथे मिळेल. पण ज्ञानेश्वर शेळके जर आपण पाहिलं तर काय स्पेल राहिला ज्ञानेश्वरचा, कारण फर्स्ट ओव्हर 3 धावा 1 विकेट, हे षटक देखील आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 3 धावा या ओव्हरमध्ये 2 विकेट. 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये आतापर्यंत 3 झटके दिलेत त्यांनी खारबाव टीमला. त्यामध्ये सूरज पाटील असतील, प्रणय पाटील, त्यानंतर करम पाटील, 3 बहुमूल्य विकेट्स. आणि आता देखील अपील झाली. आणि ज्याप्रमाणे तुषार सांगतो की आय थिंक बॅटचा संपर्क होता की काय, कारण आय थिंक बॅटच्या आतली कडा लागून पायावरती बॉल आलेला होता, तसंच वाटलं. अशा प्रकारे खेळ समाप्त. 3 ओव्हरचा अखेरीस धावफलक 23, धक्के लागले 3. अजून देखील या पहिल्या सत्रामध्ये खेळ शिल्लक आहे येणाऱ्या 2 षटकांचा. बघा 23च धावा धावफलकावरती आहेत आणि या सीझनमध्ये हा चिंतेचा विषय राहिला खारबाव टीमसाठी, कारण स्पेशली बॅटिंग ऑर्डर ज्या अपेक्षा त्यांच्याकडून ठेवल्या जातात त्याप्रमाणे आत्तापर्यंत परफॉर्म केलेलं नाही आहे. आणि या सामन्यामध्ये देखील तेच घडलं. प्रणयने 18 जरूर बनवला, बट करणला जास्त काही करता आलं नाही. सूरज देखील पहिल्याच बॉलवरती बाद झाला. आता प्रेशर बॅटिंग युनिटवरती आहे, कारण स्कोर कार्ड फार कमी, 23 धावा धावफलकावरती आणि अजून देखील उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक या पहिल्या सत्रामध्ये. वेलकम ऋतिक गिलवी, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आर्या 11 मालक आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आकाश पाटील दरम्यान येतात या चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी, एक युवा गोलंदाज. आणि शेळके ब्रदर्स पोगाव टीमची ही खासियत नेहमीच राहिली की नवीन नवीन चेहरे प्रत्येकी सीझनमध्ये ते दाखवतात. युवा खेळाडूंवरती विश्वास, त्यांच्या टॅलेंटने ओळखण्याची क्षमता या टीममध्ये आहे आणि प्रत्येकी वर्षी नवीन टॅलेंट ते घेऊन येत असतात. आणि त्यातपैकी आणखीन एक टॅलेंट
या चौथ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आकाश पाटील इथे तयार होतं. आता इनफिल्डमध्ये जर आपण विचार केला तर मिड ऑफचा फिल्डर इनफिल्डमध्ये आहे आकाश. आकाशचा पहिलाच बॉल हुक केला ऑन साइडला. फिल्डर जरूर आहेत स्क्वेअर लेगला, बट फक्त पाहतच राहतील. मोठा फटका आला. बॅटर पराग वतारीचा बॅटमधनं हा षटकार. धन्यवाद. नेक्स्ट दोन्ही टीमचे कॅप्टन महापोली स्टार टीमचे कर्णधार आणि रॉयल स्टर्नर मीरा रोड. आपण लगेच टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. पहिला डाव समाप्ताच आपण टॉस करणार आहोत. पुन्हा एकदा आवाज देऊ इच्छितो, रॉयल स्टर्नर मीरा रोड आणि महापोली स्टार बिग मॅच, बडा मॅच यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच पाहायला विसरू नका. लास्ट सीझन मी म्हणेन नजीबुल्ला ट्रॉफीची चॅम्पियन टीम रॉयल स्टर्नर मीरा रोड इन ॲक्शनमध्ये आपल्याला दिसेल. अमीर दफेदार इन ॲक्शनमध्ये दिसेल. ग्रामीण क्रिकेटमधली आणखीन एक मोठी टीम आणि अगेन्स्ट महापोली स्टार्स आपल्याला खेळताना दिसेल. आणि रिव्ह्यूची मागणी इथे केली गेली आहे. सो चेक केलं जाईल की हा व्हाईट बॉल आहे की नाही, पाकलं जाईल. आमचे थर्ड अंपायर आपल्याला विनंती आहे सर, पण तुम्हाला जॉईंट व्हा, चेक केलं जाईल स्कोर कार्ड. जर आपण पाकला गेला तर सध्या असा घडीला बघा 29 आहे, बट जर वाईड असला तर 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चेक केलं जातं. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता आणि निर्णय आला की इट्स अ फेअर डिलिव्हरी, वाईड बॉल नाही आहे. म्हणजे हा निर्धाव चेंडू येतो. अजून देखील जर आपण पाहिले तर या चौथ्या षटकामध्ये चेंडू शिल्लक आहेत. येणारे चार चेंडू अजून देखील शिल्लक. धावफलक 29. बघा मागील सामना जो आपण पाहिला मानकोली टीमसाठी सौरभ माळीने एक जबरदस्त इनिंग खेळली आणि तशीच काही इनिंग मी म्हणेन इथे पराग अथवा अक्षयला देखील खेळावी लागेल. आणि ते प्रयत्न दिसतात परागचे. एक षटकार तसा बॅटमधनं आला, यस नो रन घेण्याचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नांमध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये आता 0 वरती बाद झाला अक्षय पाटील आणि धक्का लागला. हा चौथा. न्यू बॅटर आता मैदानात 7 मध्ये येतात. क्रमांक 6 वरती मोनिश तरे नवीन फलंदाज येतात. बघा पार्टनरशिप आपण जर पाहिलं गेलं तर एक बनली होती दुसऱ्या विकेटसाठी, पण त्यानंतर जर आपण विचार केला तर सातत्याने विकेट चाललेत. तसेच वॉइस ऑफ मानेरे राहुल दादा भुईर सर देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांच्या माध्यमातून देखील दोन्ही टीम्सला शुभेच्छा. आपलं देखील हार्दिक स्वागत. पुल करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल इथे येतोय. आज महापोली स्टार्स टीम इन ॲक्शनमध्ये दिसेल अगेन्स्ट टीम रॉयल स्टर्नर मीरा रोड. आणखीन एक मोठी बॅटल यानंतर आपल्याला पाहायला मिळेल, कारण दोन्ही क्वालिटी टीम्स आहेत आणि अपेक्षा हीच ठेवूया की नेक टू नेक फाईट नेक्स्ट मॅचमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. पण सध्याच्या घडीला या लढतीमध्ये आता शिल्के ब्रदर्स पोगाव या टीमचा दबदबा आपल्याला मैदानाच्या हातामध्ये कायम दिसतोय, कारण गोलंदाजी अव्वल दर्जाची होत आहे आणि आतली कडा लागली होती असंच वाटलं, बट सध्याच्या घडीला एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर काढता जाऊन पोहोचलाय. वेलकम श्रीनाथ पाटील अंकल, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा आमच्याशी जोडलेले आहेत, मोस्ट वेलकम. 31 धावा धावफलकावरती. नेक्स्ट बॉल हवेमध्ये कॅच पकडली जाईल का? दोन फिल्डर्स पोहोचलेत आणि कॅच ड्रॉप. आज जर पाहिलं गेलं तर या आधी देखील एक कॅच डीप मिड विकेटला ड्रॉप झाली आणि त्यानंतर मी म्हणेन ही कॅच देखील पकडायला हवी होती. आय थिंक सो सागर पाटील तिथे आहेत, पण बघता बघता हे घडलं काय, या चेंडूवरती एकूण या रन्स इथे पूर्ण झाल्या या 3 आणि अशा प्रकारे खेळ समाप्त. 4 ओव्हरचा आणि 4 ओव्हरच्या थोडंसं करेक्शन,
जास्त एक्साइटमेंटमध्ये मी देखील विसरून गेलो की एक चेंडू अजून देखील बाकी आहे. माफी सुद्धा हरकत नाही आहे, एक चेंडू बाकी आहे. धावफलक 34. चौतीस धावा शेवटचा बॉल असेल या ओव्हरमधला. आणि बघा बॅटर मोनिश प्रयत्न करतोय बट बॅटांनी बॉलचं कनेक्शन झालं नाही. डॉट बॉल येतो आणि आता फायनली 4 ओव्हर समाप्त. 4 ओव्हरच्या गेरेज धावफलक 34. धक्की लागली 4 आणि अजून देखील एका षटकाचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये. एका षटकाचा अजून देखील खेळ शिल्लक आहे. मागील षटक देखील आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर सुद्धा मागील ओव्हरमध्ये जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 11 धावा आल्या. अजून देखील 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल या पहिल्या सत्रामध्ये. बघा ज्याप्रमाणे प्रणयने बॅटिंग केली त्या क्षणाला असं वाटलं की मे बी 50+ या फर्स्ट इनिंगमध्ये बनवल्या जाऊ शकतात. बट काय कमबॅक राहिला कारण ज्ञानेश्वर शेळके जबरदस्त स्पेल. कारण 2 ओव्हरचा स्पेल आणि जर 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये तुमचा गोलंदाज फक्त 4 धावा खर्च करतो आणि 4 विकेट काढतोय तर मॅच विनिंग गोलंदाजी राखली आज ज्ञानेश्वर शेळके यांची. कारण 2 ओव्हरमध्ये 4 धावा खर्च करून 4 विकेट काढले. आता लास्ट ओव्हरचा ते गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती अजय वड. बघा मी सांगितलंच की नवीन नवीन चेहरे प्रत्येकी वर्षी तुम्हाला टीममध्ये पाहायला मिळतात. त्यापैकी आता अजय वड हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवरती. आणि काहीशा चर्चा त्रिमूर्ती देखील तिथे करत होते. हा देखील एक चांगला बॅटर या टीमचा. वेलकम सध्याच्या घडीला पांडुरंग थले सोनाले समाजसेवक आपलं शुभ आगमन झालेलं आहे. इथे आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच लक्ष्मण गुलवी देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. अगदी योग्य वेळेवरती 4 ओव्हर कंप्लीट झालेले आहेत. सो कोणत्याही प्रकारे अतिरिक्त फिल्डर इनफिल्डमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही आहे. अजून देखील बघा टायमरपैकी मला वाटतं 1 मिनिट अजून देखील बाकी आहे. हरकत नाही आहे. योग्य वेळेवरती 4 षटक कंप्लीट. लास्ट ओव्हर अजय वड तयार होतो. धावफलक 34. आणि किती बनवल्या जातील या लास्ट ओव्हरमध्ये. लेफ्ट आर्म विथ विकेट. पहिलाच बॉल शफल होऊन खेळलेत हवेमध्ये डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर कॅच आता पकडली जाईल. आणि आता हा 5वा धक्का लागलाय टीम साई स्पोर्ट्स खारबावला. अर्धी टीम आता डगआउटमध्ये. वेदांत पाटील नवीन फलंदाज आता मैदानात 7मध्ये येतो. बघा सध्या सगळीला आपण जर विचार केला तर 5 धक्के लागलेत. आणि आज देखील बॅटिंग ऑर्डर कोलॅप्स झाला टीम साई स्पोर्ट्स खारबावचा. प्रणय पाटीलची चांगली इनिंग बट ती इनिंग जर सोडून दिली तर त्यानंतर एकाही बॅटरला मोठा इम्पॅक्ट या पहिल्या सत्रामध्ये टाकता आला नाही. कारण बघा बॅटिंग युनिटमध्ये जर तुम्हाला 5 ओव्हरचा सामना आहे तर एकंदरीत किमान 2 ते 3 बॅटर्सला रिस्पॉन्सिबल खेळ करावा लागतो. बट ते झालंच नाही आहे. अजय वडला सफलता मिळाली. खेचून मारण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू हा फारच बाहेरच्या दिशेने वळण घेत होता. अनुषंगाने व्हाईट बॉलचा इशारा देखील आला. धावफलकाचा 35 धावा धावफलकावरती. अजून देखील या पहिल्या सत्रामध्ये येणाऱ्या 5 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. 1 ते 2 मोठे फटके जर येतात मिनिमम जर 45-50 पर्यंत तुम्ही जर इथे पोहोचतात तर त्या टोटलवरती देखील खारबाव संघ लढाई करू शकतो. फुल लेंथ आहे बॅटचा टोला लागला. लॉंग ऑनला फिल्डर पोहोचतात आणि दरम्यान फिल्डिंग देखील चांगलीच राखली. आणि इन बिटवीन आता ओव्हर थ्रो देखील झाला बट त्याचा जास्त फायदा इथे घेतला गेला नाही आहे. मोनिश तरेने नकारलं. मोनिशने स्ट्राईक आता स्वतःकडे ठेवली. धावफलक या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता 36 धावा धावफलकावरती. बघा कारण खारबाव संघ जर आपण उचलून पाहिला तर एक चांगली टीम आहे. बॅटिंग क्रम त्यांचा देखील मजबूत आहे. बट त्याप्रमाणे खेळ झाला नाही आहे या सामन्यामध्ये. कारण ऑन द पेपर तुम्ही किती स्ट्रॉंग असले हरकत नाही बट ऑन द ग्राउंड जेव्हा तुम्ही मॅच खेळता तेव्हा किती चांगला परफॉर्मन्स होतो ते देखील महत्त्वाचं. बट आज मोनिश तरेचा देखील दिवस नाही आहे असंच वाटतंय. आता देखील जर आपण पाहिलं तर लेग बाईसचे एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल आणि चेंडू शिल्लक असतील या पहिल्या सत्रामध्ये येणारे 3 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. मोठे फटके हवे आहेत बट मोठे फटके येतच नाही आहेत. तसं महत्त्वाचं कारण हे देखील राहिलं की आज
शेलके ब्रदर्स पोगाव स्पेशली हा संघ त्यांचा गोलंदाजीसाठी जास्त जाणला जातो. जे मी म्हटलेलंच होतं की 4 फ्रंट लाईन गोलंदाज या टीमकडे आहेत आणि सध्या सगळे चारही गोलंदाजांनी योग्य कार्य या पहिल्या सत्रामध्ये केलं. शॉर्ट पिच होता, हुक करायचा होता, बॉल मागे चालला, फाईन लेगला चांगली फिल्डिंग आणि दरम्यान एक धाव इथे पूर्ण केली जाईल. बाउंड्री येतच नाही आहे कारण अजय वड जे हे लास्ट ओव्हर टाकतात त्यांची गोलंदाजी देखील जर आपण पाकली, जर आतापर्यंत आपण ग्राफ पाकला या अंतिम षटकाचा, जे चेंडू आतापर्यंत टाकून झालेत या अंतिम षटकामध्ये 4 चेंडू टाकून झालेत, प्रत्येकी बॉल योग्य टप्प्यावरती टाकला आणि बोटं फिरवली आहेत. कारण मातीची विकेट आहे, बोटं फिरवाल तर त्याचा ॲडव्हान्टेज नक्कीच मिळेल. आता फुल लेंथ लॉफ्टेड फटका फिल्डर आहेत काऊ फेसमध्ये आणि आता देखील फक्त आणि फक्त एक सिंगल रनच इथे मिळेल. कारण आता निराश असेल टीम खारबाव, कारण एकंदरीत ॲक्सिलरेशन प्रणयने भरपूर चांगल्या पद्धतीने केलं होतं. फर्स्ट ओव्हरमध्ये 4 आल्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये 16 धावा प्रणयने बनवल्या होत्या. बट त्यानंतर प्रणय बाद झाल्यानंतर एकही बॅटरला जास्त काही करता आले नाही या सामन्यामध्ये. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधला, शेवटचा बॉल पॅनवरती आदळला आणि दरम्यान या अंतिम बॉलवरती देखील जर आपण पाकलं तर लेग बायची एक सिंगल आणि अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त. एकूण रन्स बनवल्या गेल्या या पहिल्या सत्रामध्ये 40 आणि 41 धावांचा टार्गेट सेट केला टीम साई स्पोर्ट्स खारबावने अगेन्स्ट टीम शेलके ब्रदर्स पोगाव. टॉस देखील आपण करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला विनंती असेल की टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. बॅटल आहे महापोली स्टार्स त्यांचा अगेन्स्ट रॉयल स्टनर्स मीरा रोड. चला आपण पुढील मॅचचं टॉस करणार आहोत. तर आपण टीमचे कॅप्टनला बोलूया पुन्हा एकदा. मीरा रोड टीमचे कॅप्टन आणि मापोली टीमचे कॅप्टन, मला वाटतं मापोली टीमचे कॅप्टन आलेले आहेत. तर आपण लगेचच आपण टॉस करणार आहोत. येस, वेलकम, मोस्ट वेलकम. वरती यायचं आहे आपण व्यासपीठावर. सुंदर असा टॉस बॉक्स या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सर्व पाहुण्यांना टॉस बॉक्समध्ये घेऊन जाणार आहोत. सन्माननीय श्रीनाथ पाटील अंकल, त्याचबरोबर विकास वाघ आणि नरेजी तरे यांना आपण टॉस बॉक्समध्ये घेऊन जातोय आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. वेलकम. मीरा रोडचे कॅप्टन पोहोचलेले आहेत आणि आमचे अंकल श्रीनाथ पाटील अंकल, आपण देखील टॉस बॉक्समध्ये जायचं आहे आणि नरेश तरे, विकास वाघ आपण जायचं आहे आमच्या टॉस बॉक्समध्ये. अंकल आपण देखील. तर मित्रांनो कुठेही जाऊ नका, अजून एक मोठा मॅच तुमच्या भेटीला येत आहे. भादभर बी आयोजित ग्रामीण धमाका 2024 या स्पर्धेचा पुढचा सामना आणि पुढचा टॉस करण्यासाठी पाहुणे गेलेले आहेत. ओ टू टॉस बॉक्स विशाल पाटील. आमच्या मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आमच्या सर्व मान्यवरांच्या शुभेच्छा आपण इथे टॉस करणार आहोत. लढत आहे रॉयल स्टनर मीरा रोड आणि त्यांचा अगेन्स्ट महापोली स्टार्स अशी बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. सावांच्या शुभेच्छा आपण टॉस इथे करूया. हेड अथवा टेल कॉल करायचा. महापोली स्टार्सचा कॉल असेल. हेड अशी मागणी आणि इट इज टेल आला. टॉस रॉयल स्टनर मीरा रोडने जिंकला. आपण सावांच्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर देऊया टॉस विनिंग कॅप्टनला. गिफ्ट हॅम्पर इथे दिला जातो. टॉस इथे जिंकला रॉयल स्टनर मीरा रोडने. टॉस कंप्लीट झाला. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकलं आणि निर्णय काय असणार आहे. मॅच 5 ओव्हरची असेल. आम्ही फिल्डिंग करणार. फिल्डिंग करणार ना. आणि आतापर्यंत रॉयल स्टनर मीरा रोडचा परफॉर्मन्स कसा राहिला, कारण मोस्ट ऑफ मीरा वाईंदर एरिया सोनांदे बोरिवली मुंबई साईडमध्ये जास्त तुम्ही खेळता आणि रेअरली कधीतरी ठाण्यामध्ये आणि रेअरली कधीतरी भिवंडीमध्ये. पण आताचा हा सीझन कशाप्रमाणे गेला. हा सीझनचा आता आमची 2री किंवा 3रीच मॅच आहे. तर आता प्रयत्न करू, ही पण खेळायला चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि त्याचप्रमाणे हा प्रश्न मी आवर्जून विचारणार. आय थिंक या क्रीडांगणावरती प्रथमता खेळणार असाल. सो कसं वाटतंय हा जो ॲटमॉस्फिअर आहे आणि ग्राउंडमध्ये जो माहोल आहे, जेव्हा तो इथे आला, हे डेकोरेशन वगैरे पाकलं, कसं वाटलं, काय म्हणशील स्पर्धेविषयी.
जसं आलो तेव्हा एवढं छान छान वाटलं इकडे खेळायला. असं स्टेडियममध्ये खेळणं आम्हाला जास्त भेटत नाही, तर पहिल्यांदा या ग्राउंडवर आलो खेळायला. तर खूप आयोजन पण खूप सुंदर आहे. आणि प्लॅन्स कशा प्रकारे असतील, कारण आता गोलंदाजी करताना जी संपूर्ण टीम अवेलेबल आहेत की काही प्लेयर आज अनअवेलेबल असं काही? नाही नाही, संपूर्ण टीम अवेलेबल आहे. सो बेस्ट ऑफ लक टीम रॉयल स्टार मीरा रोड. आणि टॉस जर तुमच्या बाजूने आला असता तर तुमचा निकाल काय असता? बॅटिंग ही करणार था. बॅटिंग करणार होते, बट आता जर आपण विचार केला तेच झालं, बॅटिंगच करायची. सो 5 ओव्हर कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल, आणि जर या टोटलपर्यंत आम्ही पोहोचतो तर तो टोटल आम्ही मीरा रोडच्या अगेन्स्ट डिफेंड करू शकतो. ज़्यादा रन मारने की कोशिश करेंगे. फर्स्ट टाइम मैच हो रहा है, कोई खिलाड़ी अच्छे देखेंगे ग्राउंड पर, आउटफील्ड पे समझ में आएगा. लास्ट क्वेश्चन या स्पर्धेविषयीचं तुमचं ओपिनियन? बहुत ही खूबसूरत आयोजन नियोजन है और यहाँ पे खेलने का मौका दिया तो उसके लिए शुक्रिया. आणि भरपूर चांगला ट्राय केला आसिफने, हरकत नाही आहे. लवकर मराठी शिक. टॉस कंप्लीट, टॉस जिंकलाय रॉयल स्टार मीरा रोड आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू विशाल आणि अक्षय. आपण स्वागत आणि सन्मान इथे आपण करणार आहोत. अपंग दिनानिमित्ताने सचिन भाऊ तरे यांनी त्यांना नाश्त्याची सोय केली होती, आणि त्यांच्या वतीने सचिन भाऊ तरे यांचा दिव्यांग अपंग विकास महासंघ यांच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे. तसेच श्रीनाथ पाटील अंकल यांचे देखील स्वागत आणि सन्मान. सर्वप्रथम नरेश तरे, आपण आपल्या शुभ हस्ते सचिन भाऊ आणि श्रीनाथ पाटील अंकल यांचा आपण सन्मान करायचा आहे. जो सन्मान आणलेला आहे तो सन्मान अगोदर सचिन भाऊ आणि श्रीनाथ पाटील अंकल यांचा आपण करणार आहोत. हे आपण आपल्या टीम मॉनिटर दाखवायचं आहे. प्रिन्स मूव्हीज आमची टेक्निकल टीम. मित्रांनो, मदत करणं या प्रत्येक व्यक्तीला शोभून येतो, आणि ती मदत श्रीनाथ पाटील अंकल असो, सचिन तरे असो आणि भादवड बी असो, या सर्वांच्या माध्यमातून या दिव्यांग अपंग जे आहेत त्यांच्याकरिता जी मदत झालेली आहे, मौल्यवान मदत झालेली आहे, ते सन्मान करू इच्छितो. या स्पर्धेचे आयोजक आहेत, त्यांचा सन्मान करतायत. आपण आलात या स्पर्धेमध्ये, सर्वप्रथम आम्ही आभार व्यक्त करू. आता तुमचा जो सन्मान होणार आहे इथे आयोजकांच्या वतीने देखील, हो, स्पेशली 2 सत्कार आणलेले आहेत सचिन भाऊ तरे आणि श्रीनाथ पाटील अंकल यांच्यासाठी. फार चांगला उपक्रम आहे हा मित्रांनो. या स्पर्धेच्या माध्यमातून ते म्हणतात ना, जेव्हा माणूस एखादा चांगला काम करतो त्या कामाची किंमत काय असतो, पोचपावती काय असतो, ती इथे दाखवत असताना तुम्ही त्यांची मदत केली, लगेचच त्यांनी तुमचा मान सन्मान वाढवला या स्पर्धेच्या माध्यमातून, असंच आपण म्हणू शकतो. तर आता त्यानंतर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हा सर्वांचा एकत्र मेगा सत्कार करणार आहोत. तर अंकल आणि त्याचबरोबर सचिन भाऊ, आपण दोघांनी या सर्वांचा एकत्र सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. या दिव्यांग अपंग जे आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मित्रांनो, हा सन्मान हा अपंगांचा नाही आहे, हँडिकॅप जे आहे त्यांचा नाही आहे. हा सन्मान या भिवंडीकरांचा आहे, असंच आपण म्हणूया. पहा, त्यांना सन्मान चिन्ह दिलेला आहे या स्पर्धेचा, आणि सुंदर असा हा पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत. थँक्यू सो मच. आपण इथे आलात. या स्पर्धेचे आयोजक सचिन भाऊ तरे, योगेश तरे आणि श्रीनाथ पाटील अंकल, तसे विजय पाटील आणि भादवडवी यांच्या वतीने आम्ही आपला आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला घेऊन जातोय जुडल्यात कॉमेंट्री बॉक्समध्ये वाड्याचा गोड आवाज अक्षय पांडव यांच्यासोबत. धन्यवाद. धन्यवाद संदेश. हा बॉल जर आपण पाहिला तर तिथे विकेट कीपर चांगले एफर्ट लावलेत त्यांनी, मात्र पंच कुठल्या निर्णयापर्यंत पोहोचलेले नाही आहेत. विचार केला होता टीमने की इथे विकेट मिळेल, मात्र पंचाच्या दृष्टीनं इथे कुठलाही बॅट अँड बॉलचा स्पर्श नाही आहे. चला, लगेचच आपापल्या जागी जा, फील्ड सेटअप करा, मॅच सुरू करा. जो काही निर्णय आलाय तो तुम्हाला मान्य करावा लागेल. घड्याळाची टिकटिक ती थांबलेली नाही आहे, आणि ती कुणाकरता कधीही थांबत नाही. वेळ ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतोय. या वेळेच्या बाबतीत तुम्हाला सहकार्य करावं लागेल. एकंदर या ओव्हरचा जर विचार केला तर 3 चेंडूचा खेळ संपलाय, आणि या 3 चेंडूंकरता मला वाटतं जवळपास 2 मिनिटं घेतली आहेत आपण. पुढचा बॉल यावेळेस टप्पा खाल्यानंतर कट झाला, बाहेरच्या बाजूने निघाला. चांगली गोलंदाजी केली जाते.
फलंदाजाला शांत ठेवलं जातं. विजयाकरता 41 धावसंख्येचं लक्ष्य आहे. शेळके ब्रदर्स पुगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये साईश खारबाव अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवर अक्षय पाटील आहे आणि अक्षय पाटील इथे आपल्या टीमला कमबॅक करून देण्याचा एक चांगला प्रयत्न करतोय. अचूक टप्पा आणि अचूक लाईनच्यात आहेत. गोलंदाजी त्याच्याकडनं सुरू आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला. इथे स्वतःला आणखी प्रेशरमध्ये आणतोय फलंदाज. चुका करतोय सातत्यानं. सरळ बॅटनं फटके आले नाही म्हणून यावेळेस रिव्हर्सच्या माध्यमातून फटका सजवण्याचा प्रयत्न केला. आपल्यावर जे प्रेशर होतं ते आणखी वाढवलं कारण इथे एक आणखी डॉट बॉल आलाय. सलगचे 3 चेंडू इथे फलंदाजी करत असताना सागर पाटील त्याच्या बॅटमधनं विकेट कीपरच्या हातामध्ये गेलेत. हे येणारे डॉट बॉल खूप महत्वाचे असतील कारण 41 धावा इथे डिफेंड करायचे आहेत. वा काय टर्न झाला बॉल यावेळेस. गुडलाईन स्पॉटच्या जवळपास पडला आणि इथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली आहे. बघूया आमचे तिसरे पंच काय डिसिजन देतील, काय निर्णय देतील. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची निश्चित इथे प्रतीक्षा राहील. काय डिसिजन येईल, कशा पद्धतीनं हा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. कारण पंचांपेक्षा चांगलं जज कोणीच करू शकत नाही मैदानाच्या आतमध्ये कारण त्यांचं सर्व लक्ष त्या चेंडूवर असतं. आपणही लक्ष. इट्स अ फेअर बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. इथे हा फेअर बॉल आहे. एक चांगला बॉल आहे. ओव्हर समाप्त झाली. या पहिल्या षटकाचा खेळ इथे कंप्लीट झाला. या पहिल्या षटकातील खेळ समाप्ती एकेरीस धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती जाऊन पोचली आहे. विदाऊट लॉस फक्त 5. येणारी इथनं षटक जर आपण पाहिली तर 4 षटकं शिल्लक आहेत आणि या 4 षटकांमध्ये विजयाकरता आता समीकरण 36 धावसंख्येचं उरलंय. 30 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. खूप जास्त या निर्धाव चेंडूंनी प्रेशर येईल असं मला वाटत नाही. मात्र जर अशीच फलंदाजी जी कार्यान्वित राहिली मैदानामध्ये तर मग तो एक चिंतेचा विषय असू शकतो. शेळके ब्रदर्स पुगाव करता. शेळके ब्रदर्स हा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. पहिल्यांदा फिल्डिंग केली होती आणि काय लाजवाब गोलंदाजी त्यांच्या प्रत्येक गोलंदाजाने केली. अविनाश त्याचं महागडं षटक जर या त्या पूर्वार्धाच्या खेळामधनं वगळलं तर बाकी सर्व गोलंदाज ज्ञानेश्वर असेल, आकाश असेल, अजय असेल सर्वांनीच कामगिरी योग्यरीची केली आणि धावसंख्येला रोखून धरलं. यावेळेस मात्र चांगल्या पद्धतीने बॉलला कट केलं. एक क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलला जोपर्यंत त्यानं उचललं एक सिंगल मिळाली. डबल करता कॉलिंग होतं आणि यशस्वीरित्या पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन विकेटच्या मध्ये एक तेज दौड या दोन्ही फलंदाजांकडनं पाहायला मिळाली. कॉलिंग खूप चांगलं होतं. धन्यवाद आमचे कॉमेंट्री बॉक्स. सन्माननीय भादवड संघाचे जे कल्याणमध्ये जे स्पर्धा असतात त्याच्यामध्ये पॅकर म्हणून अमितजी वारगडे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जयनाथ थले यांच्या माध्यमातून तुषार शिल्केसाठी संधी आहे. लागोपाठच्या 3 षटकारांकरिता रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. पुढचा बॉल यावेळेस मात्र कट केलाय. पुण्याचे एक क्षेत्ररक्षक आहे तिथे त्याला हुळकावणी देण्याचा प्रयत्न चेंडूनं जरूर केला होता. मात्र त्यानं चाणक्यता दाखवली. विकेट कीपरनं इथे आपल्यामधली वेगवानता दाखवली. माघारी परतवलं फलंदाजाला. पहिला झटका लागलाय. फलंदाज तुषार शेळके मला वाटतं यावेळेस धावचीच्या स्वरूपानं माघारी परतत असताना पाहायला मिळेल. एक महत्वाचा मोठा झटका लागलाय. तुषार शेळके तंबूच्या आसराला परत. थँक्यू. प्लीज आहे पोगाववरून विजय उमराटकर मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांनी पोगाव संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ITC न्यूजचे जे प्रोप्रायटर आहेत आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेगवेगळ्या विभागातनं या स्पर्धेला शुभेच्छा येताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि काय येणार नाही कारण एक भव्य दिव्य आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. स्वर्गीय भगवान स्पोर्ट्स क्रिकेट क्लब आणि भादवड बी यांचं हे आयोजन आपण सर्वजण एन्जॉय करतोय. कालच्या रात्रीही खूप चांगला प्रेक्षक वर्ग इथे या मैदानावर उपस्थित होता आणि आजही जसा वेळ मिळेल तसे प्रेक्षक या मैदानाकडे येत आहेत. या स्पर्धेला एन्जॉय करतायत. नितेश
गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पुढचा बॉल यावेळी सफल झाला. मोठा फटका खेळायचा होता, मात्र बॉलवरची नजर ती हटली आणि इथे एक निर्धाव चेंडूची दुर्घटना घडली आहे. बॉल जर आपण पाहिला तर टप्पा खाल्यानंतर बॉडी वर येऊन आदळला. एक निर्धाव चेंडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळालाय. ओव्हर नंबर 2 चा खेळ शांतता मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित आहे आणि ही शांतता वादळापूर्वीची आहे ते तुम्हाला सांगावं लागेल. चांगला खेळ मैदानाच्या आतनं करावा लागेल. यावेळेस फटका चांगला आहे, मात्र उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. विकेट नंबर 2. दुसरा झटका टीम शेळके ब्रदर्स पोगावला. फलंदाज इथे तंबूच्या आसनाला परतताना पाहायला मिळेल. विकेट नंबर 2. थँक्यू हुडीजे. हिरामान गुलवी साहेब उपस्थित झालेला आहेत. आपणास विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर यायचं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. उपस्थित सर्वच खेळाडूंचं आणि त्याचबरोबर क्रिकेट रसिक आणि आमचा हा मान्यवर जो VIP डाईज आहे सर्व उपस्थित झालेला आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. साविंद्रवरून दुर्गेश पाटील या स्पर्धेला एन्जॉय करतात. सचिन बाबू तरे आणि त्याचबरोबर आयोजन कमिटी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्पेशली आपण पाहताय पोगाव संघासाठी अजय गायकर त्याचबरोबर अतुल पाटील या मॅचला एन्जॉय करत आहेत. कपिल पाटील सरोलीवरून या मॅचला एन्जॉय करत आहेत. आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि नक्कीच आमचे समालोचक अक्षय पांडव आपण उद्याचा शेड्यूल जो आहे तो देखील अनाऊन्समेंट करायचं आहे, कारण की प्रत्येक संघाचे कॉल येत आहेत आमचा मॅच कधी आहे आणि आजचा देखील शेड्यूल पूर्ण आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं आहे. धन्यवाद. या इनिंग नंतर आपण ते लॉट जरूर पोहोचू प्रेक्षकांपर्यंत. उद्याच्या मॅचेस कशा असतील. उद्या पहिल्यांदा C ग्रुपच्या आपल्याला एकंदर 4 मॅचेस पाहायला मिळतील आणि त्यानंतर D ग्रुपच्या मॅचेस उद्याच्या शेड्यूलमध्ये असतील. यावेळेस फटका दमदार. बॉल जाईल सीमा रेषा पार. इट्स द रिअल आउट ऑफ द पार्क. बिग हिट. षटकार 6. एक चांगला फटका आलाय. खूप काळ शांतता मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित होती आणि ती शांतता कुठेतरी भंग करणं फलंदाजाची गरज होती. आणि यावेळेस मैदानामध्ये आल्यानंतर फलंदाज त्रिमूर्ती गायकर ज्यानं आल्या आल्या एक तगडा स्ट्रोक खेळलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मध्यावरनं त्या बॉलला त्यानं दूर सीमारेषे पलीकडे नेलं आणि षटकार परावर्तित केला. ज्या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या 14 या आकड्यावर. पुढचा बॉल. यावेळेचा बॉल कट झाला. आतल्या बाजूने आला. एक्सेप्ट केलं होतं की सरळ राहील, मात्र गोलंदाजानं आपली चाणक्यता दाखवली. आपल्या भात्यामधनं एक चांगला चेंडू इथे त्यानं काढला. ऑफस्टम्पच्या बाहेर पिचिंग केली आणि तिथनं आत खेचलं. त्याबरोबर बॉल टॉस सुद्धा केला होता. टॉस झाल्या कारणानं त्या बॉलला हेरणं ते शक्य झालं नाही. विकेट किपरच्या हातामध्ये गेला बॉल. ओव्हर संपली नंबर 2ची. 2 ओव्हरचा खेळ. तदनंतर 14 धावा दाफलकावर आहेत. इथनं येणारी 3 षटकं शिल्लक आहेत आणि या 3 ओव्हरमध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं 27 9च्या सरासरीनं 27 धावसंख्येची गरज. वेलकम नितीन गुलवी यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे या मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे आयोजक सचिन भाऊ तरे आणि योगीजी तरे आणि भादवड B संघाच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओव्हर नंबर 3. या तिसऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर पुनश्च एकदा प्राचारण केलंय. कंटिन्यू केलं गेलंय असं म्हणावं लागेल अक्षय पाटीलला, ज्यानं पहिलं ओव्हर हाताळले होते आणि त्या पहिल्या ओव्हरमध्ये त्यांना अगदी चांगली गोलंदाजी करताना 4 सलगचे निर्धाव बॉल टाकले होते. त्याच अक्षय पाटीलला इथे कंटिन्यू केलंय. त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलंय. जी जबाबदारी त्याच्या खांद्यावर दिली आहे ती जबाबदारी त्याला इथे समर्थपणे योग्य तऱ्हेनं पार पाडावी लागेल, कारण टीम इथे अडचणीमध्ये आहे आणि अडचणीमध्ये सापडलेली ही टीमची नौका किनाऱ्याला नेऊन कोण लावेल
हा खूप मोठा प्रश्न, त्याचं उत्तर या 11 पैकी 1-2 खेळाडूंना द्यावं लागेल. इथे बॅटची कडा, बॉल हवेत आहे. फ्लाइंग स्लीप मध्ये तो खेळाडू होता, त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. म्हणूनच आम्ही म्हणतो रिव्हर्स म्हणजे दुधारी तलवार, कटी तो सामने वाली की नाही तो फिर खुद की. आणि यावेळेस त्याच रिव्हर्सच्या दुधारी तलवारनं आपली स्वतःची गर्दन कापली आहे. विकेट मिळती आहे. बाद होऊन तंबूच्या असरला परतताना पाहायला मिळतोय फलंदाज सागर पाटील. थँक्यू दीपेश. पुण्यावरून भिवंडीचे गिरीश पाटील सध्या तरी पुण्यावरून मॅचचा आनंद घेत आहेत. वंदित पाटील त्यांच्यासोबत आहेत. त्यांनी पोगाव संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण या स्पर्धेला एन्जॉय करतायत. मोस्ट वेलकम भादवड बी धमाका 2024. खूप सारं प्रेम मिळतं या स्पर्धेला. एक चांगली दर्जेदार स्पर्धा इथे स्वर्गीय भगवान स्पोर्ट्स क्रिकेट क्लब आणि भादवड बी यांच्या संयुक्त विद्यमानाने. यावेळेस मात्र तिथे जर आपण पाहिलं तर सिंगल किंवा डबल मिळावे याच उद्देशानं खेळलंय. मात्र क्षेत्ररक्षक तिथे चुकी करतोय आणि त्या चुकीचं भुगतान चौकारामध्ये कदाचित कन्वर्ट झालं असतं. मात्र अखेरच्या क्षणी आपल्या पायाचा वापर केला, वेगानं गेला तिथे आणि चेंडूला स्टॉप केलं. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकली, 2 या आकड्यानं वाढून जाऊन पोचली ती 16वर. जरी धावसंख्या कमी धावफलकावर लागली असती ना तरी या मॅचमध्ये आपल्याकरता जागा आहे हे साईश खारबाव संघ मैदानाच्या आतमध्ये सांगत असताना शेळके ब्रदर्स पोगाव गोलंदाजीच्या माध्यमातून त्यांनी अगदी आउटस्टँडिंग परफॉर्मन्स या मैदानामध्ये दिला. मात्र फलंदाजीमध्ये थोडीशी निष्प्रभता ती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेचा बॉल पुढे खेळला. फुलर लेंथ इज अ बेस्ट वेपन आपण नेहमी म्हणतो. त्या फुलर लेंथवर या बॉलला पिच केलं, एक सिंगल घ्यायला भाग पाडलं. थेंबे थेंबे तळे साचे, तसं थेंबा थेंबानं एक एक रन पुढे जाण्याचा प्रयत्न सध्या सुरू झाला आहे. कारण मोठे फटके खेळताना सातत्यानं चुका झाल्यात. जिथे डॉट बॉल आलेत मग आता सिंगल डबलकडे मोर्चा वळवायला हरकत नाही आणि तेच हेरलंय दोन्ही फलंदाजांनी. सिंगल डबल्सनं दाफलकाला पुढे नेत आहेत. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर सिंगल करता या बॉलला खेळलाय, सॉफ्ट हँडलचा वापर केलाय, स्ट्राईक रोटेट केली. स्पष्ट रणनीती आहे की अक्षयच्या विरोधात हात खोलायचे नाही, त्याला विकेट द्यायचं नाही, त्याच्या विरोधात डॉट बॉल खेळायचे नाही. अगदी चांगली एक गेम प्लॅन ते तुम्हाला विजयाकरता खूप मदत करतं आणि गेम प्लॅन तुमच्याकडे असलंच पाहिजे. आणि ते गेम प्लॅन इथे आपल्याला पाहायला मिळते शेळके ब्रदर्स पोगावकडनं. यावेळेस ऑन साईडला चांगला फटका, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक. कोल्हापूरच्या रांगड्या भाषेत सांगायचं तर टांगा पलटी, घोडे फरार, एक टप्प्याखेरीस चेंडू सीमारेखा पार, चौकार. थँक्यू शिल्के ब्रदर्स पोगाव जर हा सामना जिंकतोय तर हंसिका स्पोर्ट संजय म्हात्रे अर्थात संजू म्हात्रे यांच्या माध्यमातून आजची मेजबानी आहे या संघाला. पुढचा बॉल, हा बॉल खूप जास्त टर्न झाला. तिथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली. अंपायर रिव्ह्यू आहे. पंचांना कदाचित गोलंदाज त्यांच्या समोर आला, गोलंदाज समोर आला त्या कारणानं दिसला नसावा चेंडू, त्यामुळे त्यांनी स्वतःहून रिव्ह्यू घेतलाय. अंपायर्स रिव्ह्यू घेऊ शकतात जेव्हा त्यांना काही पिक्चर क्लिअर नसेल त्यावेळेस. पंच स्वतःच्या मदतीकरता आपल्या साथीदाराची मदत घेतात. आणि बघूया इथे तिसरे पंच आमचे काय डिसिजन देतील, काय निर्णय येईल त्यांच्याकडनं. इट्स अ वाईड, हा वाईड आहे. तिसऱ्या पंचाने तिथे इशारा दिलाय की हा वाईड आहे, या बॉलला तुम्हाला पुन्हा एकदा टाकावं लागेल. या बॉलवर एक एक्स्ट्रा रन ती दाफलकावर जोडली जाईल. धावसंख्या पुढे सरकून जाऊन पोचती येते 23 म्हणजे विजयाकरता इथनं जर आपण पाहिलं तर तुम्हाला 18 धावसंख्येची गरज. सुदर्शन मैदानाच्या आतमध्ये आहे, त्याच्या साथीनं त्रिमूर्ती गायकवाड. ज्या त्रिमूर्ती गायकवाडनं 3 बॉलमध्ये 7 बनवले, माफ करा गायकर, त्रिमूर्ती गायकर आणि सुदर्शन शेळके हे 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. दोघंही 7-7
या धावसंख्येनं फलंदाजी करतायत आणि एकमेकाची साथ या मॅच मध्ये गरजेची आहे. इथे उडवलंय, फेकून दिलंय बॉलला ओव्हर द लॉंग ऑफ, सीमा रेषा पार, ब्रँडेड स्ट्रोक, षटकार 6. थँक्यू डीजे. मित्रांनो, या स्पर्धेमध्ये फर्स्ट एडची जी सुविधा आहे ती नक्कीच इथे झालेली आहे. हंसिका मेडिकल यांच्या वतीने प्रोप्रायटर सदाशिव पाटील, त्याचबरोबर विपुल पाटील आणि त्यांचे संपूर्ण परिवाराचा आम्ही आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. बॅक टू क्रिकेट. आपण ऑन स्क्रीन एक चिमुरडीला पाहताय. हे षटक कंप्लीट करण्याकरता 4 मिनिटाचा अवधी आहे, ज्यामध्ये तुम्हाला हे षटक कंप्लीट करायचं आहे. विनंती आहे थोडीशी घाई करा, कारण आमचा इरादा मुळीच नाही कुठल्या टीमला पेनल्टी लागावी. त्यामुळे आम्ही सातत्यानं आपल्याला सूचित करतो, वेळेच्या बाबतीत सहकार्य करण्याची विनंती करतो. 29 धावा 3 ओव्हरनंतर धावफलकावर लागल्या गेल्यात. विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं आता 12 धावसंख्येची गरज आहे आणि तेवढेच बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत. बॉल टू रन अशा पद्धतीचं इक्वेशन सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर निहाल पाटील गोलंदाजी करण्याकरता आलाय आणि त्याला फलंदाजाला बेहाल करावं लागेल. फलंदाजाला एक एक धावे करता मोहताज करावं लागेल, तर या मॅचमध्ये त्याच्या टीम करता जागा निर्माण होईल. पहिला बॉल तर योग्य टप्प्यावर पडलाय. साईड आर्मनं गोलंदाजी करतोय. साईड आर्मची गोलंदाजी नेहमी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कारकीर्द साबित होते. इथे जर आपण पाहिलं तर अगदी योग्य तऱ्हेनं हा बॉल डिलिव्हर करत असताना फलंदाजाला शांत केलं. हाच पवित्रा जर त्यानं घेतला, याच पद्धतीने जर चेंडू त्यानं डिलिव्हर केले, याच पद्धतीने फलंदाजाला जर त्यानं शांत ठेवलं, तर या मॅचमध्ये त्याच्या टीम करता इथनं ही जागा निर्माण होऊ शकते. निहाल पाटील अगेन, यावेळचा बॉल हवेमध्ये या विकेटची संधी, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. निहाल पाटील या मॅच मध्ये आपल्या टीम करता जागा निर्माण करत असताना पहिले 2 बॉल अगदी योग्य टप्प्यावर योग्य तऱ्हेने त्यानं हाताळले. विकेट मिळती आहे खेळाडू बाद. थँक्यू डीजे. या मुख्य व्यासपीठावर आपण नक्कीच निमंत्रित करूया सन्माननीय जगनदादा पाटील, भूमिवलन मांडा टीम संघाचे सर्व इथं उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. मोस्ट वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. भादवड बी आयोजित ग्रामीणचा हा धमाका इथे सुरू झालेला आहे. कालपासनं अनेक मान्यवर इथे उपस्थित झाले. सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. HR स्पोर्ट पोगाव गजाने तर मजा नाही, गजानी या स्पर्धेला शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सध्या जर आपण पाहिलं तर 29 धावसंख्येवर ही गाडी अडकली आहे. इथे 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 हा बॉल बीमर, एक्स्ट्रा रन. एक युवा गोलंदाज जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे, थोडंसं त्याच्याशी बोलणं गरजेचं आहे, कारण युवा खेळाडू आहेत ना, हे थोडेसे गरम रक्ताचे. थोडेसे 2-4 बॉल त्यांच्या चांगल्या पद्धतीनं पडले की मग ॲग्रेसिव्ह होतात आणि खूप जास्त ॲग्रेसिव्ह होणं क्रिकेटमध्ये कधीही तुमच्या करता धोकादायक असतं. निहाल पाटील पुढचा बॉल यावेळेस मात्र होता स्लॉटमध्ये आणि त्याला पाठवलंय सरळ काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं, सीमा रेषा पार. चांगली गोलंदाजी निहाल करत होता, मात्र एक बीमर त्याच्याकडनं आला आणि त्या बीमर नंतर मॅचचं चित्र ते बदलत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकली 36. आता विजयाकरता 5 धावसंख्येची गरज. मॅचला फिरवलंय, आपल्या बाजूने खेचलंय या षटकारानं. निहाल पाटीलच्या विपक्षामध्ये हात खोलले यावेळेस.
5 धावसंख्या आता विजयाकरता धावफलकावर लावायची आहे. कल्पेश यावेळेस मात्र चांगला बॉल, सेल्फ फॉलो थ्रू मध्ये तेवढीच चांगली फिल्डिंग. इथे एक निर्धाव बॉल आलाय, डॉटच्या स्वरूपाने चेंडू येतोय. आता इथनं चेंडू शिल्लक आहेत 8 आणि या 8 बॉलमध्ये विजयाकरता रन्स बनवायचे आहेत 5. 8 चेंडू आणि 5 धावा. तुमच्याकडे वेळ कमी उरलाय, त्यामध्ये तुम्हाला 2 चेंडू इथनं हाताळायचे आहेत. व्हाईटचा इशारा आला. इथे एक एक्स्ट्रा बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोचते ती एकंदर 37 वर. 4 षटकांकरता जी वेळ तुम्हाला दिली गेली होती, मला वाटते ती वेळ समाप्त झाली आहे. यावेळेस मात्र फटका चांगला आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे बॉलवर आला तोपर्यंत एक सिंगल जी धावफलकावर जोडली गेली आणि ज्यानं धावफलकामध्ये वाढ होतीये, जाऊन पोचते 38-38 या आकड्यावर. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे, ज्यामध्ये 3 धावसंख्या जी विजयाकरता धावफलकावर लावायची आहे. 7 बॉल 3. निहाल पाटील यावेळेस फटका चांगला आहे. हा बॉल सीमा रेषेला क्लिअर करेल आणि इथे विजयी होईल टीम शेळके ब्रदर्स पोगाव. शेळके ब्रदर्स पोगाव या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. अगदी चांगला खेळ. क्रमांक 5 आणि क्रमांक 6 वर येताना एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली. फलंदाज सुदर्शन शेळके आणि कल्पेश पाटीलनं या चांगल्या पार्टनरशिपच्या जोरावर ही मॅच आपल्या नावावर केली आहे. ती शेळके ब्रदर्स या टीमनं खूप खूप शुभेच्छा असतील. टीम शेळके ब्रदर्स पोगाव, हार्ड लक. टीम साईश खारबाव, आपण इथपर्यंत आलात, आपण खेळलात, आपण आयोजकांना जे सहकार्य केलं त्याबद्दल साईश खारबाव आणि त्यांच्या सर्व टीमचं मनपूर्वक धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाऊया आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तिथे जर आपण पाहिलं तर त्यानं 2 षटकं टाकली आणि त्या 2 ओव्हरमध्ये त्यानं रन दिल्या 4 आणि विकेट मिळवल्या त्याही 4. 4 रन आणि 4 विकेट ज्यानं आपल्या नावावर केल्या तो गोलंदाज ज्ञानेश्वर, तो ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विजयाचा शिल्पकार ज्ञानेश्वर या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे आपल्याला मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक, एक आकर्षक ट्रॉफी आपल्याला या स्पर्धेच्या वतीनं दिली जाईल, ज्याचा आपण स्वीकार करावा. ओव्हर टू संदेश पाटील. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स आपण मॅन ऑफ द मॅच तर देणारच आहोत, त्यानंतर स्वागत आणि सन्मान देखील होणार आहेत. ज्ञानेश्वर शेळके आपण व्यासपीठावर पोहोचायचं आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि सन्माननीय विशाल मनोहर म्हात्रे देखील उपस्थित झाले, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि शेळके ब्रदर्स आपण पद्माकर चौधरी साहेब यांच्या ऑफिसवर पोहोचायचं आहे. आज तुम्हाला मेजवानीची सोय आहे, त्या ऑफिसवर तुम्ही पोहोचायचं आहे. वेलकम ज्ञानेश्वर शेळके. उपस्थित अमितजी वारगडे साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देत आहोत. ज्ञानेश्वर शेळके जो ठरला या मॅचचं मॅन ऑफ मॅच, सन्माननीय करसनदादा फुलेरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही सुंदर अशी ट्रॉफी आपण इथे देत आहोत. खूप खूप अभिनंदन ज्ञानेश्वर. आणि लगेचच आपण स्वागत आणि सन्मान देखील करणार आहोत. मी श्रीनाथ पाटील अंकल यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय अमितजी वारगडे साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. मित्रांनो, भादवड बी जेव्हा जेव्हा कल्याण असो किंवा डोंबिवली परिसर असू द्या, त्या परिसरामध्ये भादवड संघ खेळण्यासाठी जातो, तर दादांचा नेहमीच सपोर्ट राहिलेला आहे संघाला. पॅकर अमितजी वारगडे यांचा हा सन्मान सोहळा इथे आपण करत आहोत. या श्रीनाथ पाटील अंकल यांचा नेहमी आम्हाला आधार आहे, आधारस्तंभ असं आम्ही म्हणतो त्यांना, आणि त्याच्या शुभ हस्ते हा मान सन्मान. क्या बात आहे. भादवड संघाचे दोन्ही पॅकर आपल्याला पाहायला मिळतात, श्रीनाथ पाटील अंकल त्याचबरोबर अमितजी वाडगरे. थँक्यू सो मच आपण आलात या स्पर्धेमध्ये. मित्रांनो, जास्त वेळ गेला नाहीये. मापोली टीम, चला आपण आपली सलामीची जोडी जी आहे मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे, आणि त्याचबरोबर मीरा रोड आपण देखील आपलं क्षेत्ररक्षण लावायचं आहे, आणि संपूर्ण पोगाव संघ आपण पोहोचायचा आहे पद्माकर चौधरी यांच्या ऑफिसवर. आजची मेजवानी, गरम मेजवानी तुम्हाला असेल तिथे. शेळके ब्रदर्स पोगाव. मित्रांनो, आज जसा सपोर्ट केलेला आहे यूट्यूबच्या माध्यमातून, HHHच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण भिवंडीमध्ये पोहोचत आहे, तसंच सपोर्ट शेवटच्या दिवसपर्यंत राहू द्या. खूप चांगला राहिलेला आहे सपोर्ट.
हे आपण पाहू शकता लांबून आलेला संघ जो आहे सध्या टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये करताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो मी जास्त वेळ घेणार नाहीये, कॉमेंट्रीमध्ये बदल होईल तिथे. विशाल पाटील जोडलेले आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये. जाऊया या मॅचच्या दिशेने. धन्यवाद. आणि एक महत्त्वाचा एक संदेश आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मित्रांनो काही दिवसानंतर या भादवड टेमघर पाड्याचा मान सन्मान असलेला पालखी सोहळा जो आहे तुमच्या भेटीला आलेला आहे. ज्याला कोणाला जर नाव नोंदणी करायची असेल तर तुम्ही नक्कीच नाव नोंदणी करायची आहे. भादवड ते श्री क्षेत्र कार्ला एक